नमस्कार मंडळी. काही राशीच्या व्यक्तींची अनेक काळापासून किंवा अनेक महिन्यांपासून खोळंबलेली जर काही कामं असतील तर ती पूर्ण होण्याचा योग आता जवळ आलेला आहे. किंवा काही राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांनी थोडंसं सावध राहणं किंवा काळजी घेणं गरजेचं आहे. तर याचं कारण काय आहे तर राहू पालट जो मीन राशीमध्ये होतोय, मेष राशीतून मीन राशीमध्ये राहू पालट होतोय. तर प्रत्येक राशीच्या नक्षत्राच्या व्यक्तींना या राहू पालटाचं फळ कसं मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:14 राहू जो आहे तो मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करतो. या मीन राशीमध्ये साधारणपणे 1.5 वर्ष म्हणजे 18 मे 2025 पर्यंत या राहूचं वास्तव्य असणार आहे. तर राहू म्हणजे नक्की काय किंवा राहूच्या गतीबद्दल ज्योतिषशास्त्रामध्ये काय दिलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जे काही पंचग्रह आहेत म्हणजे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे दोन्हीही गतींनी फिरतात, म्हणजे मार्गी पण फिरतात आणि वक्र गतीने सुद्धा फिरतात. पण राहू केतू हे दोन ग्रह असे आहेत की जे नेहमीच फक्त वक्र गतीनेच फिरतात. विलोम गतय पातः असं शास्त्र सांगतं ज्योतिषामध्ये. विलोम गती म्हणजे उलटी गती त्यांची असते नेहमी. तर मुळात हे ग्रह आहेत का आकाशामध्ये जसं प्रत्येक ग्रहाचं अस्तित्व दिसतं, त्याची बिंब दिसतात, तसं राहू केतू दिसतात का तर राहू केतू हे ग्रहांच्या रूपाने अस्तित्वात नाही आहेत. हे पातबिंदू आहेत. पातबिंदू म्हणजे सूर्याची कक्षा ज्याला क्रांतिवृत्त म्हणतात आणि चंद्राची फिरायची कक्षा, जिथे दोघं एकमेकाला छेदतात ते दोन्ही छेदन बिंदू ज्याला पातबिंदू म्हटलं जातं, त्यातला एक राहू आणि एक केतू आहे. त्या राहूचा अर्थ काय तर रहती त्यजती इति राहू असं ज्योतिषात सांगितलंय की जो आकृष्ट करतो आणि सोडून देतो त्याला राहू असं म्हणतात. तर आता राहूचं गुणधर्म ज्योतिषशास्त्रामध्ये काय दिलंय तर हा एक प्रकारचा पापग्रह आहे. राहू आणि केतू हे दोन पापग्रह आहेत. शनी महात्म्यात असं सांगितलंय की राहू महापीडक अनिवार माया तद्रुपची केतू जाण राया उभयतांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती. म्हणजे राहू महापीडक सांगितलंय. साधी पीडा आणि महापीडा याच्यात फरक आहे. त्यामुळे हे अति क्रूर सांगितलेत. हे जे दोन पापग्रह आहेत राहू केतू हे अति क्रूर असे सांगितल्यामुळे त्यांची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती मुळात पीडा देण्याचीच सांगितलेली आहे. तर आता हा जो राहू पालट होतोय तो मीन राशीमध्ये होतो. त्यामुळे प्रत्येक राशीच्या नक्षत्राच्या व्यक्तींना याचं गोचरीनी फळ काय मिळणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. आणि ज्यांना प्रतिकूल फळे अशा व्यक्तींनी कोणते उपाय करायचे आहेत याच्यासाठी ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊयात. शनी महात्म्य असं सांगतं की सर्व ग्रहांपरीस अतिक्रूर जनांस पीडा करीती फार या कारणे पूजन स्मरण निरंतर राहू केतूंचे करावे. हे जे अतिक्रूर असलेले राहू केतू जे ग्रह आहेत ते आता जे राश्यंतर करतायत त्याचं प्रत्येक राशीच्या व्यक्तींना काय फळ मिळणार आहे, अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल ते आपण आता जाणून घेऊयात. मेष राशीपासून मेष राशीच्या व्यक्तींना 12व्या स्थानी आकाशामध्ये गोचरीनी राहू येतोय. 12व्या स्थानी राहू येत असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना जे फळ आलेलं आहे 18 मे 2025 पर्यंतचं हे फळ मी आपल्याला सांगतोय ते हानी म्हणून आलेलं आहे. आता हानी म्हणजे कोणत्या स्वरूपात तर शारीरिक, मानसिक आणि विशेषतः आर्थिक स्वरूपाची हानी आपल्याला होऊ शकते. त्यामुळे कुठेही तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट व्हायची शक्यता असते. त्यामुळे जाणकार व्यक्तीला विचारल्याशिवाय आर्थिक व्यय कुठेही करू नका, नाहीतर त्याचा अपव्यय व्हायची शक्यता आहे. आता वृषभ राशीच्या फळाचा जर विचार केला तर 11व्या स्थानी म्हणजे लाभस्थानामध्ये राहूचं भ्रमण होत आहे. अतिशय शुभफल प्राप्ती कोणत्या राशीला होते तर ती वृषभ राशीला होत आहे. कारण 11व्या स्थानी म्हणजे लाभस्थानामध्ये राहूचं भ्रमण होत असल्यामुळे सर्व प्रकारचे लाभ, विशेष करून आर्थिक लाभ, आपण जर व्यवसायात असाल तर त्याच्यामध्ये आपला टर्नओव्हर निश्चित वाढेल या 1.5 वर्षामध्ये. नोकरीमध्ये असाल तर ॲप्रायझल चांगलं होणं, प्रमोशन चांगलं होणं किंवा नोकरी बदल करत असाल तर ती चांगल्या योग्य ठिकाणी मिळणं, अशा प्रकारे उत्तम सौख्याचा अनुभव हा वृषभ राशीच्या व्यक्तींना येणार आहे. मिथुन राशीचा जर विचार केला तर मिथुन राशीला 10व्या स्थानी कर्मस्थानी राहूचं भ्रमण होत आहे.
तर तिथे शत्रुपीडा हे थोडंसं प्रतिकूल फळ मिथुन राशीच्या व्यक्तींना आलं आहे। त्यामुळे आपल्या जिभेवरती या 1.5 वर्षामध्ये संयम ठेवायचा आहे। गुप्त उघड शत्रू जे असतील आपले ते डोकं वर काढणार आहेत या काळामध्ये। त्यामुळे आपल्या जिभेवर वाणीवरती संयम ठेवायचा आहे। कुठेही फटकळपणे बोलून अजून शत्रू आपण तयार करून घ्यायचे नाही आहेत, जेणेकरून शत्रुपीडा तीव्र होईल। कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्यस्थानामध्ये राहूचं भ्रमण होतं आहे। याचं फळ देताना शास्त्रकार असं सांगतात की हातून काहीतरी कुकर्म व्हायची शक्यता असते। म्हणजे एखादं काम आपल्याला दिसताना चांगलं दिसतं, पण प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा करायला जाल तेव्हा कुठेतरी आपलं माइंडचं ब्लॉकेज ज्याला आपण म्हणतो किंवा मन तुमचं कुठेतरी थाऱ्यावर न राहणं आणि अशी चुकीची गोष्ट हातून आपल्या काहीतरी घडू शकते। त्यामुळे कोणतंही कर्म करताना आपल्याला 10 वेळा विचार करायचा आहे। त्याचप्रमाणे भाग्यस्थानामध्ये राहू असल्यामुळे भाग्योदयामध्ये अडचणी येणं किंवा भ्रमंती ज्याला आपण म्हणतो की भाग्योदयासाठी खूपच फिरायला लागेल तुम्हाला या काळामध्ये, असं फळ येईल। सिंह राशीच्या व्यक्तींना अष्टम स्थानामध्ये मृत्यूस्थानामध्ये राहूचं भ्रमण हे अनारोग्यकारक आहे असं शास्त्र सांगते। अनारोग्य म्हणजे कुठलेही आजार तुमचे जर असतील, थांबलेले असतील, ते सुद्धा या काळात बळावू शकतात किंवा नवीन आजार डोकं वर काढू शकतात। त्यामुळे कोणतेही आजार, विशेषतः राहूमुळे होणारे जे आजार असतात ते पटकन डायग्नोस होत नाही डॉक्टरला। त्यामुळे या काळात कोणताही आजार किंवा व्याधी तुम्हाला जर झाली तर ती अंगावर न काढता त्वरित वैद्याचा किंवा डॉक्टरांचा सल्ला आपण घ्यायचा आहे। अशा प्रकारे अनारोग्य दर्शक हे थोडंसं 1.5 वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना असणार आहे। कन्या राशीच्या व्यक्तींना सप्तम स्थानामध्ये म्हणजे विवाह स्थानामध्ये किंवा आपल्या पार्टनरच्या स्थानामध्ये राहू येतोय। तर त्याचं फळ म्हणजे एकतर वैवाहिक जीवनामध्ये तीव्र असंतोष निर्माण होणं किंवा आपल्या जोडीदाराबरोबर पदोपदी खटके उडणं, हे एक त्याचं फळ झालं। जे कोण बिझनेसमन असतील आणि जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असतील अशा व्यक्तींना सुद्धा पार्टनर बरोबर कुठेतरी फिसकटणं किंवा मानसिक कुठेतरी मतभेद होणं, अशा प्रकारचं फळ जे आहे, थोडक्यात कलह हे फळ आलेलं आहे। त्यामुळे मी परत जे सांगितलं की वाणीवरती संयम कन्या राशीच्या व्यक्तींनी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून कलहामध्ये किंवा वादामध्ये त्याचं रूपांतर होणार नाही। तूळ राशीच्या व्यक्तींना 6व्या स्थानामध्ये शत्रू स्थानामध्ये राहूचं भ्रमण अतिशय चांगलं आलेलं आहे। यामुळे गुप्त किंवा उघड असलेल्या शत्रूंचा नाश होतो। विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती कार्यरत असतील त्यांना त्यांचे शत्रू जर काही त्रास देत असतील तर ते 1.5 वर्ष ते त्रास थांबतील। त्याचप्रमाणे नोकरी धंद्याच्या ठिकाणी सुद्धा जो काही उपद्रव तुम्हाला जर काही होत असेल तो सुद्धा 6व्या स्थानामधला राहू जो असतो त्याचं शमन करतो असं सांगितलेलं आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना पंचम स्थानामध्ये बुद्धी स्थानात संतती स्थानामध्ये राहूचं भ्रमण जे होतंय ते मानसिक कलह निर्माण करणारं किंवा कुठेतरी क्लेशदायक असं शास्त्रामध्ये सांगितलंय। बुद्धी काम करणार नाही तुमची या 1.5 वर्षामध्ये। त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय कृपया ह्या 1.5 वर्षामध्ये कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नाही आहेत। धनु राशीच्या व्यक्तींना वैर किंवा दुश्मनी असं फळ आलेलं आहे। याचे दोन्ही पद्धतीने अर्थ होतात। एक म्हणजे तुम्ही कोणाशी तरी दुश्मनी घेऊ शकता किंवा तुमच्याशी कोणीतरी उगीचच दुश्मनी घेऊ शकतं। त्यामुळे धनु राशीच्या व्यक्तींनी सुद्धा हाताची घडी आणि तोंडावर बोट असं धोरण थोडंसं स्वीकारणं गरजेचं आहे आणि धोरणी स्वभावाने, शांत स्वभावाने आपण जायचे। धनुराशीच्या व्यक्ती बऱ्याचदा आक्रमक ज्या होत असतात पदोपदी, ते त्यांनी या 1.5 वर्षामध्ये थोडंसं कमी करून धोरणी स्वभावाने वागायची गरज आहे। मकर राशीच्या व्यक्तींना तृतीय स्थानात पराक्रम स्थानामध्ये भाऊ बहिणींच्या स्थानामध्ये राहूचं जे भ्रमण आलेलं आहे ते अतिशय चांगलं आलेलं आहे। याचं फळ देताना शास्त्रकार वित्त लाभ, द्रव्य लाभ असं देतात। अडकलेले पैसे जर तुमचे कुठे असतील किंवा कोणाला तुम्ही उसने उधार पैसे दिले असतील तर ते या 1.5 वर्षामध्ये 100% येतील। त्याचप्रमाणे नोकरी धंद्यात तुम्ही असाल तर तुमचा रोजगारामध्ये वाढ होणं किंवा तुमच्या आर्थिक इन्कममध्ये किंवा सॅलरीमध्ये वाढ होणं, अशा प्रकारे द्रव्य लाभ तुम्हाला होऊ शकतो। पराक्रम स्थानामध्ये राहू आल्यामुळे पराक्रमामध्ये वृद्धी होणं, कोणतेही डिसिजन तुम्ही घेताना धैर्यपूर्वक जे आपण डिसिजन घ्यायचे असतात ते तुम्ही या 1.5 वर्षामध्ये घ्याल। त्यामुळे थोडक्यात हे 1.5 वर्ष मकर राशीला चांगलं आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींच्या धनस्थानामध्ये वाणी स्थानामध्ये राहू आल्यामुळे धननाश, वित्तनाश असं फळ दिलंय। त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना विशेषतः शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल
तर ती थोडीशी जपून करायची. रिस्की इन्व्हेस्टमेंट कुठेही करायच्या नाही आहेत कुंभ राशीच्या व्यक्तींनी. किंवा अतिशय जवळची व्यक्ती जरी पैसे मागायला आली तरीसुद्धा पैसे उसने उधार तुम्ही कृपया या 1.5 वर्षामध्ये देऊ नका, कारण याचं फळ वित्त नाश आलेलं आहे. वाणी स्थानामध्येच राहू असल्यामुळे वाणीच्या द्वारे पाप होणं किंवा वाणीद्वारे लोकांना दुखावलं जाणं अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. त्यामुळे वाणीवरती संयमसुद्धा ठेवायचा आहे. आणि मीन राशीच्या व्यक्तींना हानी हे फळ आलं आहे, कारण तुमच्या राशीवरच राहू येतो आहे आत्ता. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींना थोडंसं प्रतिकूल फळ असणार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत हानी, मग ती शारीरिक बाबतीत असो, मानसिक बाबतीत असो किंवा आर्थिक बाबतीत असो, कुठेही तुमचं नुकसान होणं हे शक्य आहे या 1.5 वर्षामध्ये. त्यामुळे जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने किंवा आपले जे जोडीदार आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्ही वागणं गरजेचं आहे. थांबा, व्हिडिओ इथे संपलेला नाही आहे. 12 राशींचं फळ तुम्ही इथे जाणून घेतलं. असं राशी परत्वे राहूचं फळ अन्य यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. पण नक्षत्र परत्वे फळ जे आहे, अश्विनीपासून रेवतीपर्यंत जी 27 नक्षत्र आहेत त्या प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींना या राहूचं फळ काय मिळणार ते पण आम्ही या माध्यमातून सांगणार आहोत. तसंच राशी परत्वे जर प्रतिकूल फळ आलेलं असेल आणि नक्षत्र परत्वे जर चांगलं फळ असेल तर बिलकुल होप सोडायची आवश्यकता नाही आहे. किंवा कुठेतरी प्रतिकूल फळ असेल तर पुढे जाऊन कोणते उपाय करायचे ते सुद्धा आम्ही या व्हिडिओत पुढे सांगणार आहोत. तर जाणून घेऊयात नक्षत्र परत्वे फळ. अश्विनी आणि भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना कष्ट, भय किंवा कुठेतरी रोग निर्माण होणं असं थोडंसं प्रतिकूल फळ आलेलं आहे राहू पालटाचं. कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सुख, त्याचबरोबर आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होणं असं चांगलं फळ आलेलं आहे. मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू या 3 नक्षत्राच्या व्यक्तींना सुख, त्याचबरोबर समृद्धीमध्ये वाढ होणं, आपली बरकत वाढणं, इन्कम वाढणं अतिशय चांगलं फळ आलेलं आहे. पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने चांगले भोग भोगायला मिळणं, त्याचबरोबर ज्यांचे विवाह ठरत नाही आहेत अशांचे विवाह ठरणं हे अतिशय शुभ आणि चांगलं फळ आलेलं आहे. हस्त, चित्रा, स्वाती आणि विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ, मग तो आर्थिक लाभ असेल किंवा कुठलाही लाभ असेल, लाभ हे अतिशय चांगलं फळ आलेलं आहे. अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना हानी हे फळ आलं आहे. त्याच्यामध्ये विशेष करून आर्थिक हानी हे फळ संभवतं. पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सुख, सुखप्राप्ती हे चांगलं फळ आलं आहे. धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सुद्धा सुख, सौख्य, भरभराट यांची प्राप्ती होणं हे चांगलं फळ आलेलं असून शेवटचं जे रेवती नक्षत्र आहे त्या रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना मात्र दुःख, कष्ट, रोगराई यांची प्राप्ती असं प्रतिकूल फळ आलेलं आहे. आता ज्या राशी किंवा नक्षत्राच्या व्यक्तींना या राहू पालटाचं प्रतिकूल फळ आलेलं आहे त्यांनी बिलकुल घाबरून जायची गरज नाही आहे. शास्त्रामध्ये उपायशास्त्र सुद्धा सांगून ठेवलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राहू कवच स्तोत्राचं पठण किंवा महाभारतामध्ये जे राहू स्तोत्र आलेलं आहे त्या राहू स्तोत्राचं पठण नित्य करावं. त्याचप्रमाणे गोर गरिबांना अन्नदान जर आपण दर शनिवारी करू शकलात तर राहू ग्रह संतुष्ट होतो. राहूची देवता ही विशेष करून दुर्गा आणि शंकर सांगितले, कारण राहूच्या नामावलीमध्येच त्याला रुद्रप्रिय हा असं सांगितलंय. शंकराची भक्ती करणाऱ्यांवर तो संतुष्ट होतो, म्हणजे त्यांना पीडा देत नाही. त्यामुळे शिव उपासना किंवा दुर्गेची उपासना जर आपण यथाशक्ती रोज करू शकलात तर राहूची जी प्रतिकूल फळं आलेली आहेत त्याचा निश्चितपणे नाश व्हायला मदत होते. हेही शक्य नसेल तर राहूचा जो नवग्रह स्तोत्रातला मंत्र आलेला आहे, अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्य प्रमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम तम राहुम प्रणमाम्यहम, हा तो मंत्र आहे. तोही म्हणणं शक्य नसेल तर राम राहवे नमः हा सिंपल जो नाममंत्र आहे राहूचा त्याचा जप आपण यथाशक्ती किमान 108 वेळा रोज करून राहूची जी प्रतिकूल पीडा आहे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकता. हा जो राहू पालट आहे तो 30 ऑक्टोबर 2023 ते 18 मे 2025 या काळामध्ये जो होतोय त्याचं फळ आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. जरूर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या मनामध्येही काही जर शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका.